नमस्कार महाराष्ट्र. ज्या लाभार्थ्यांना एप्रिलचे पैसे मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. फायनली जे आहे तर ते आता अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आता पैसे वाटपाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे अशी माहिती मिळत आहे. त्याचबरोबर आता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे. तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही म्हणताय पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे, मग 2 ते 3 दिवस का लागतील? तर मी तुम्हाला याआधी देखील सांगितलेलं आहे त्याबद्दलची काय कारणे आहेत हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे, तसेच तुम्हाला 2 ते 3 दिवस का लागतील, नेमके तुम्हाला पैसे कधी येणार, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून टाका. लवकरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तर तो येणार आहे. आता 2 ते 3 दिवस काय लागणार आहे याची कारणं जाणून घेऊया. तर बघा, आज सकाळी चौकशी केली असता पुढील 2 ते 3 दिवसात निश्चित पैसे येतील अशी माहिती मिळालेली आहे. फक्त बँक सर्व्हर आणि इतर महत्त्वाच्या कामांमुळे, आता इतरमध्ये कसं की पहिल्यांदाच तुम्हाला या विभागाकडून पैसे येतील, तर बँक सर्व्हर आणि या विभागाचे पहिल्यांदाच पैसे येतील, त्यामुळे तुम्हाला थोडासा उशीर लागू शकतो. म्हणजे आज पैसे टाकले तर उद्या येईल, परवा येईल, त्यामुळे काळजी करू नका. लवकरच आता पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे पैसे खात्यात येण्यास सुरू होणार आहे. वितरण प्रक्रिया तर सुरू झालेली आहे, पैसे खात्यात येण्यास आता सुरुवात होणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की दिव्यांग कल्याण विभागाकडून हे पैसे वितरण केले जात आहे. जसं मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी देखील बऱ्याच लाभार्थ्यांचे बरेच वेगवेगळे प्रश्न आहेत. काही लाभार्थ्यांचा आपण महत्त्वाचा प्रश्न घेऊया. ते म्हणतात की सर, आम्हाला जर नोटीस SAS पोर्टलवरती आलं तर मात्र आम्हाला स्टेटस त्याच पोर्टलवर चेक करता येईल का? तर बघा, याविषयीचा कुठेही खुलासा सामाजिक न्याय विभाग किंवा दिव्यांग सशक्तीकरण विभाग या विभागाने केलेला नाही की तुम्हाला स्टेटस त्याच विभागावरती चेक करता येईल. कारण दिव्यांग सशक्तीकरण विभागाचं स्वतंत्र पोर्टल आहे, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपली जी गोष्ट आहे तर ती आपल्या भाषेत असावी. समजा माझी एखादी वेबसाईट असेल तर मला वाटतं की माझं जे काही आहे ते माझ्याच वेबसाईटवर दिसावं, आहे की नाही? तुम्हाला वाटतं की तुमचे जे फोटो आहेत तर ते तुमच्याच सोशल मीडिया प्रोफाईलला दिसावे, बरोबर आहे की नाही? तर त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो मित्राच्या प्रोफाईलवरून अपलोड करता का, मित्राच्या फेसबुकवर अपलोड करता का? तर अजिबात नाही. तर त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाला वाटतं की आपली जी माहिती आहे तर ती आपल्याच पोर्टलवर असावी. त्यामुळे सामाजिक न्याय विभागापेक्षाही चांगलं पोर्टल दिव्यांग विभागाने तयार केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना वाटतं की त्यांच्या ज्या लाभार्थ्यांची माहिती आहे तर ती त्याच पोर्टलवर दिसावी आणि त्यासाठी देखील पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आत्ता निश्चित तुम्हाला ते सांगता येणार नाही की तुमची माहिती कुठे दिसेल. याविषयी अधिकृत घोषणा कुठेही झालेली नाही आहे आणि याविषयी आपल्याला सांगता देखील येणार नाही. एवढं निश्चित आहे की ते जे पोर्टल आहे तर ते DBTला लिंक असल्यामुळे कदाचित पहिल्या महिन्याचे पैसे किंवा त्याचा इतिहास, त्याची हिस्ट्री तुम्हाला त्या पोर्टलवरती पाहायला मिळू शकते असं मला वैयक्तिक वाटतं. परंतु ऑफिशियली जर बघायला गेलं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरतीच तुम्हाला तुमचे डिटेल्स पाहता येईल. आता बघूया पुढे याविषयी काय अधिकृत माहिती येते, त्याविषयी आपण पुढे माहिती पाहूया. ठीक आहे. याचबरोबर काही आणखी महत्त्वाचे प्रश्न जे आहे तर ते आपल्याला घ्यावे लागणार आहे, कारण बऱ्याच लाभार्थ्यांनी बरेच आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. हे सर्व प्रश्न जाणून घेण्याआधी तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा, जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील आपलं एकमेव असं चॅनल आहे जे सर्व गोरगरीब निराधार बांधवांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं आपण काम करत असतो. आता आजचा पुढील प्रश्न आहे राजेंद्र घारे यांचा प्रश्न आहे. कोल्हापूरवरून ते विचारतात, सर, दिव्यांग पोर्टलवरती 30 तारखेपर्यंत नोंदणी करणे कंपल्सरी आहे का? म्हणजे 30 तारखेपर्यंत आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे का? आणि आता 2 ते 3 दिवसच बाकी आहे, आजची 27 तारीख आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, याविषयीचा शासन निर्णय जो सोशल मीडियाला फिरत आहे तर तो पूर्णपणे वेगळा आहे. मी याआधी मला वाटतं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला असावा की तो जो शासन निर्णय आहे तर तो पूर्णपणे वेगळा आहे. त्या शासन निर्णयामध्ये असे स्पष्ट केलेले आहे की दिव्यांग लाभार्थ्याशी संबंधित असलेल्या संस्थांनी जे आहे तर ते
दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती करायची आहे. ज्या ज्या संस्थेतील जे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नोंदणी तसेच संस्थांची नोंदणी खास करून जी आहे तर ती त्या पोर्टलवरती करायची आहे अशी माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे. आणि तुम्हाला काही व्हॉट्सॲप नंबरसोबत किंवा काही मेसेजेस येत आहेत आणि त्यामध्ये सांगितलं जात आहे की 30 तारखेपर्यंत ताबडतोब नोंदणी करा अन्यथा अनुदान बंद होईल. परंतु ही गोष्ट जी आहे तर ती साफ खोटी आहे. तुमचे अनुदान अजिबात बंद होणार नाही. आणि नोंदणी, मला असं म्हणायचं नाही की तुम्ही नोंदणी करू नका, तुम्ही नोंदणी करा, परंतु अशा कुठल्याही अटी व शर्ती 30 तारीख यामध्ये दिलेल्या नाही आहेत. त्या संस्थांसाठी तो जो आहे तर तो शासन निर्णय आहे. कृपया या गोष्टी लक्षात घ्या. इतर म्हणत आहेत किंवा कुठेतरी मेसेज आला आहे म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊ नका. तुम्ही काय कराल, 1-2 दिवस बाकी आहे आणि जे मोबाईल नंबर देतात व्हॉट्सॲपमध्ये की खालील नंबरवर संपर्क साधा, फॉर्म भरून मिळेल, ही लोकं काय करतात, त्यांच्याकडे योग्य ती साधन सामुग्री नसते आणि ते पटापट लवकरात लवकर आपल्याला कसे पैसे मिळेल याच्याकडे हे करतात आणि तुमचे डिटेल्स जे आहेत तर ते चुकून जातात. मग एकदा डिटेल्स चुकले की परत प्रोफाईल एडिट होण्यास विलंब लागतो किंवा जे आहे तर ते होऊ शकत नाही. मग अशावेळी तुम्हाला त्याचा जो आहे तर तो भुर्दंड जो आहे तर तो भोगावा लागतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेत चला, व्हेरीफाय करत चला कुठल्याही गोष्टी, ना की एखाद्याने मेसेज पाठवला की लगेचच त्याच्या मागे जायचं. असं काम कृपया लाभार्थ्यांनी करू नये. त्यामुळे तुम्हाला 30 तारखेपर्यंत नोंदणी तुम्हाला वैयक्तिकरित्या करणे कंपल्सरी अजिबात नाही नाही नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढील प्रश्न देखील बऱ्याच लाभार्थ्यांचे आहेत. एका कोण्या व्यक्तीचं नाव आपण घेत नाहीत, परंतु खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याआधी तो प्रश्न जाणून घेण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर इतर दिव्यांग निराधार बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पुढील जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीने आहे की सर 2 महिन्याचे अनुदान एकत्र मिळतील का? तर तुम्हाला मी याआधी देखील सांगितलेलं आहे, तरी देखील बऱ्याच लाभार्थ्यांनी शनिवारी आणि रविवारी आपल्या फोनवरती फोन करून जे आहे तर ते मेसेजेस विचारलेले आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत मेसेजेसच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून. ते विचारतात, सर मला मागील महिन्याचे आणि या महिन्याचे अनुदान एकत्र येतील का? खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त असा प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, 2 महिन्याचे अनुदान तुम्हाला एकत्र येणार नाही. तुम्हाला एकाच महिन्याचे अनुदान येणार आहे, 2 महिन्याचे अजिबात येणार नाही. कारण याआधी तुम्हाला वेगळ्या विभागातून पैसे मिळायचे आणि आता वेगळ्या विभागाकडून पैसे मिळत आहेत. आता जर तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट झाले असेल तर तुम्हाला या महिन्याचे पैसे मिळेल, अन्यथा तुम्हाला या महिन्याचे पैसे मिळणार नाही. मागच्या महिन्याचे मिळाले नाही, या महिन्याचे पण मिळणार नाही. जर तुमचं दिव्यांग पोर्टल म्हणण्यापेक्षा दिव्यांग विभागाकडे जर नोंदणी झालेली नसेल आणि तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाही. त्यामुळे 2 महिन्याच्या आशेवरती राहू नका. कुठल्याही खोट्या बातम्या किंवा व्हिडिओ याला तुम्ही बळी पडू नका. जी खरी माहिती आहे किंवा स्वतःहून थोडासा विचार करा की असे होणे शक्य आहे का? जर पोर्टल बदलत असेल, जर एक साधं उदाहरण घ्या, तुम्ही एखाद्या गावात राहता आणि तुम्हाला कुठल्या तरी योजनेमधून पैसे मिळतात. तुम्ही जर दुसऱ्या गावात राहायला गेला तर तुम्हाला पैसे मिळेल का? अजिबात नाही. तुम्हाला ते कागदपत्र करण्यासाठी बरेच वेळ लागेल. तुम्हाला तुमचं घरकुलचं जे काही आहे ते करावं लागेल किंवा तुमचा जे काही आहे ते पूर्ण पत्ता चेंज करावा लागेल, डॉक्युमेंटचा ॲड्रेस चेंज करावा लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला त्या गावातून काहीतरी पैसे मिळेल. हे एक साधं उदाहरण दिलं मी, ठीक आहे, हे फक्त उदाहरण असतं. तर अशा पद्धतीने जर आपली योजना चेंज होत आहे तर आपले डॉक्युमेंट्स दुसऱ्याकडे जाऊन व्हेरीफाय होणे गरजेचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते पैसे मिळतात. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. बरेच लाभार्थी एकच एक प्रश्न वारंवार विचारतात, तर त्यांना सांगू इच्छितो हे तुमच्यासाठीच आहे, परंतु असं होऊ नये की तुमच्या एका प्रश्नामुळे कदाचित एखाद्याचा प्रश्न आणखी राहून जाईल. म्हणजे तुम्ही जर 10 वेळा फोन केलात तर बाकीची लोकं कधी फोन करणार? तर या गोष्टीची देखील काळजी घ्या. तुम्हाला सर्वांना सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे, समस्यांचं निवारण आपण करून देतो, परंतु त्याचा असा अर्थ नाही की तुम्ही वारंवार एकच एक प्रश्न विचाराल. तर कृपया या गोष्टीची देखील सर्व लाभार्थ्यांनी काळजी घेणे बंधनकारक आहे आणि गरजेचे आहे, जेणेकरून इतरांचं नुकसान तुमच्यामुळे होणार नाही. ठीक आहे, आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की सर मी दिव्यांग असून, मला बरेच लाभार्थी विचारतात, मी 70% आहे, 80 आहे, 90 आहे, 100 आहे, 40 आहे, 45 आहे आणि दिव्यांग असून मला 1500 रुपये मिळालेले आहे किंवा मिळत होते, तर आता मला 2500 रुपये मिळेल का? तर या प्रश्नाचं उत्तर पुढीलप्रमाणे आहे. एकतर तुम्ही दिव्यांग आहात याचा पुरावा तुम्ही स्वतः आहात, परंतु विभागाकडे त्याचा पुरावा
नाही. म्हणून तुम्हाला दिव्यांग सहाय्यक योजनेतून लाभ न मिळता, श्रावण बाळ किंवा संजय गांधी दिव्यांग सहाय्यक योजनेतून लाभ न मिळता तुम्हाला सामान्य योजनेतून संजय गांधी किंवा श्रावण बाळ किंवा इतर योजनेतून लाभ मिळत होता. त्या योजना चालवणाऱ्या व्यक्तीला असं माहीत नव्हतं की तुम्ही दिव्यांग आहात, त्यामुळे तुम्हाला तो योजनेतून लाभ मिळत नव्हता. आता काय होईल? आता पहिली गोष्ट तर ही होईल की तुम्हाला जो लाभ मिळेल तर तो दिव्यांग पोर्टलवर नोंदणी झालेली असेल. दिव्यांग पोर्टलवर म्हणण्यापेक्षा दिव्यांग विभागामध्ये नोंदणी झालेली असेल. पोर्टलच मला वारंवार येत आहे कारण पोर्टलची चर्चा खूप आहे. तर जर त्यावर नोंदणी झालेली असेल दिव्यांग विभागामध्ये, त्यांच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स गेलेले असतील तर निश्चितच तुम्हाला 2500 रुपयाचा लाभ मिळेल. अन्यथा तुम्हाला शक्यतोवर लाभ मिळणार नाही. जर तुमचे डॉक्युमेंट्स सामाजिक न्याय विभागाकडे गेलेले असेल आधी आणि ते ऑफलाईन असेल, गेलेले असेल पण ऑफलाईन असेल किंवा इतर कुठल्याही कारणामुळे ते थांबवले असेल तर आता तुम्हाला सामाजिक न्याय विभागाकडून देखील अनुदान मिळणार नाही. कारण त्या विभागाला वाटतं की जे दिव्यांग आहेत तर ते दिव्यांग विभागाकडे आपण पाठवावे. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स ते त्यांच्याकडे पाठवतील किंवा तुमचं नाव ऑनलाईनमध्ये त्यांच्याकडे पाठवतील. परंतु तुमचे डॉक्युमेंट्स दिव्यांग विभागाकडे नसल्यामुळे तुम्हाला तो लाभ मिळणे थोडेसे कठीण आहे. मला वाटतं हा प्रश्न किंवा हा मुद्दा तुम्हाला समजला नसावा. आपण पुन्हा एकदा सांगूया. माझं म्हणणं असं आहे, जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुमची नोंदणी दिव्यांग विभागात झाली असेल तरच तुम्हाला आता लाभ मिळेल. ज्या लाभार्थ्यांना 2500चा लाभ मिळत नव्हता दिव्यांग असून, अशा लाभार्थ्यांना, कारण काहीतरी प्रॉब्लेममुळे तुमचे डॉक्युमेंट्स ऑफलाईन असल्यामुळे, म्हणजे सर्टिफिकेट खास करून ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला याआधी 1500 रुपयाचा लाभ दिला जात होता. कुठे? सामाजिक न्याय विभागामुळे, सामाजिक न्याय विभागामध्ये. आणि त्यांना माहिती झालं की तुम्ही दिव्यांग आहात परंतु ऑफलाईन सर्टिफिकेट आहे. मग ते तुमचं नाव पुढे पाठवतील आणि त्यानंतर ते नाव पुढे येईल परंतु तुमच्याकडे ऑनलाईन सर्टिफिकेट नाही आहे. मग तुम्हाला ना की 1500चा लाभ मिळेल ना की 2500चा. कारण 2500चा लाभ हा फक्त दिव्यांग सहाय्यक पोर्टलमधूनच किंवा दिव्यांग सहाय्यक विभागामधूनच जो आहे तर तो मिळणार आहे. पोर्टलमधून नाही, विभागामधून. त्यामुळे तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला आता 1500चा लाभ मिळणार नाही. 2500चा पण नाही मिळणार आणि 1500चा पण नाही मिळणार जर तुमचे डॉक्युमेंट्स ओके नसतील तर. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इतर लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.